विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील पंचायत समिती खटाव गणात भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवत निवडणूक रणांगणात अधिकृत उमेदवार उतरवला असून लिंगनूर गावचे माजी सरपंच पिंटू पाटील यांच्या पत्नी जयश्री मारुती पाटील यांनी भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दिमाखात दाखल केला आहे। या अर्ज दाखल कार्यक्रमामुळे खटाव गणातील राजकीय वातावरण तापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। मिरज तहसील कार्यालयात मिरज तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे जयश्री पाटील यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला। अर्ज दाखल करताना परिसरात मोठी गर्दी उसळली होती। जानराववाडी, संतोषवाडी, खटाव, शिंदेवाडी आदी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, संचालक तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपस्थितीमुळे भाजपची संघटनात्मक ताकद आणि जनाधार स्पष्टपणे दिसून आला। लिंगनूर गावच्या विकास कामांमध्ये सक्रिय भूमिका बजावलेल्या पिंटू पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा फायदा जयश्री पाटील यांना होत असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताच ग्रामस्थांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। जयश्री पाटील यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला। महिला उमेदवाराच्या रूपाने भाजपने खटाव गणात सक्षम, विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांशी थेट नाळ जोडणारा चेहरा दिल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे। एकंदरीत खटाव पंचायत समिती गणात भाजपकडून जयश्री मारुती पाटील यांच्या उमेदवारीने निवडणूक लढतीला वेगळीच धार प्राप्त झाली असून आगामी निवडणुकीत भाजप मजबूत स्थितीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे।